रोहित आर्यच्या एन्काउंटर केलेल्या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीम एन्काउंटर झालेल्या ठिकाणाची तपासणी करत आहे। ज्या स्टुडिओमध्ये मुलांना डांबलं होतं त्या हॉलची सुद्धा तपासणी होणार आहे। रोहित आर्यनं हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवल्याचं तपासात समोर आलेलं आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, फॉरेन्सिक टीम इथं आलेली आहे असं समजतंय, कशा पद्धतीने नेमका तपास तिथे सुरू आहे? पाहायला गेलं तर वेगवेगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे जे पंचनामे आहेत ते सध्या केलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर फॉरेन्सिक टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जो हॉल आहे त्या हॉलची तपासणी जी आहे, फॉरेन्सिकची तपासणी आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। समोर जर पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांची जी फॉरेन्सिक युनिट आहे त्याची गाडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालपासून ही संपूर्ण टीम या ठिकाणी आहे। रात्रभर खरं तर ही संपूर्ण तपासणी केली जाते। आरएस स्टुडिओ आहे पवई येथील। याच आरएस स्टुडिओमध्ये काल जर पाहायला गेलं तर 17 मुलं आणि 2 सिव्हिलियनना खरं तर डांबण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी जे ऑपरेशन केलेलं होतं त्या ऑपरेशनार्थ ह्या एकाचा जो रोहित आर्य आहे आरोपी त्याचा एन्काउंटर झालेला होता। म्हणजे एन्काउंटरच्या याच्यात तो जखमी झालेला होता। नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या अंती त्याचा मृत्यू झाल्याचं आपल्याला समोर आलं। आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र जर पाहायला गेलं तर रोहित आर्यच्या तावडीतून 17 मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांनी जी सीडी जी वापर केली होती त्या सीडीचा सुद्धा जो फोटो आहे तो सुद्धा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या तपासात वेगवेगळे जे खुलासे आहेत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण CCTV जे होते ह्या फर्स्ट फ्लोअरला येण्यासाठी जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओच्या परिसरात संपूर्ण CCTV आहेत आणि ते CCTV हा जो रोहित आर्य आहे त्याच्या समोर होते आणि संपूर्ण ज्या ठिकाणी 2 दरवाजे आहेत त्या 2 दरवाजांवरती सेन्सर बसवण्यात आलेलं होतं। त्यामुळे कोणीही जर आत प्रवेश केला तर अलार्म वाजणार होता आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर अलार्म वाजताना संपूर्ण त्या रूममध्ये एक ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आलेला होता आणि अलार्म वाजल्यानंतर तो पदार्थ भडकण्याचा किंवा त्याला आग लागण्याची सुद्धा शक्यता असल्याचं सुद्धा जी माहिती आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत चपळाईने पोलिसांनी टॉयलेटच्या खिडकीतून उडी टाकत शिडी लावून टॉयलेटच्या खिडकीतून उडी टाकत याचा जो शोध आहे तो घेतलेला होता आणि झटापट झालेली होती। झटापटीनंतर त्याच्या डाव्या छातीत जी आहे ती गोळी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण बघतो पहिल्याच माळ्यावरती हा संपूर्ण आरएस स्टुडिओ आहे आणि आरएस स्टुडिओमध्ये आता सध्या फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे आणि सध्या पुढील जो तपास आहे तो करत असलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जे प्रकरण आहे ते गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। मात्र संपूर्ण ॲडिशनल CP असू दे किंवा संपूर्णच वरिष्ठ पोलीस जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी येत आहेत। खरं तर रात्रभर या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी येत आहेत। वेगवेगळी चौकशी आहे ती सध्या केली जाते। जो रोहित आर्य आहे त्याची डेड बॉडी सध्या जे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आल्याचं सुद्धा समजतं। त्यामुळे फॉरेन्सिक टीम जी आहे ती दाखल झालेली आहेत। येणाऱ्या काळात नेमके कोणते तपास जे आहे ते उघड होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नंदकिशोर।